नमस्कार. ई स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुनश्च एकदा स्वागत आहे. तर बघा, उत्तरावर आधारित प्रश्न हा शिष्यवृत्ती परीक्षेचा एक भाग आहे. तर आज आपण एक उतारा व त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. मधमाश्यांचे घर तुम्ही पाहिले आहे का? या घराला पोळे किंवा मोहोळ म्हणतात. या घराची प्रत्येक खोली अष्टकोनी असते. त्यातील कोणत्याही दोन खोल्यांच्या भिंती मोजून पहा, त्या अगदी सारख्या असतात. मधमाशांचे हे अजब घर पाहिले म्हणजे त्यांच्या अंगच्या कलाकौशल्यांचे फारच आश्चर्य वाटते. शेकडो अष्टकोनी खोल्या असलेले हे घर मधमाशांनी नेहमी गजबजलेले असते. काही माश्या बांधकाम करत असतात, तर काही दूरदूरच्या फुलातील मध गोळा करून आणत असतात. तर बघा, या उत्तरावर पहिला प्रश्न आहे, मधमाशांच्या घराला काय म्हणतात? तर बघा, मधमाशांचे घर तुम्ही पाहिले आहे का? या घराला पोळे किंवा मोहोळ म्हणतात. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पोळे. पुढचा प्रश्न आहे, मधमाशांच्या घरांच्या खोल्या किती कोणांच्या असतात? तर बघा, इथं आपण उतार्यात बघितलं, या घराची प्रत्येक खोली अष्टकोनी असते. अष्टकोनी, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अष्टकोनी. आणि प्रश्न क्रमांक 3 आहे, वरील उतार्यात कशाचे वर्णन केलेले आहे? तर बघा, मधमाशांच्या कौशल्याचे, मधमाशांच्या कामाचे आणि मधमाशांच्या घराचे. जर आपण संपूर्ण उतारा पाहिला तर या उतार्यामध्ये मधमाशांच्या घराचे वर्णन आलेले आहे, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मधमाशांच्या घराचे. अशा पद्धतीनं उतारा वाचन व त्यावर प्रश्न असतात.